सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात। पुण्यामध्ये काल झालेल्या राजकोट किल्ल्यावरील राड्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। पुण्यामध्ये ठाकरे गटाने रास्ता रोको केलेला आहे आणि पुण्यामधील झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर चक्काजाम आंदोलन केले। नारायण राणे आणि निलेश राणेंच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला। राणेंना अटक करा अशी मागणी यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती। सुषमा अंधारे आणि गजानन खरकुटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलं। यावेळी राणेंविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महाराष्ट्र कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे, महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे। देवेंद्र फडणवीस नावाच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का? काल जे नारायण राणे म्हणाले की इकडे यायचं नाही, इकडे यायचं नाही, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा 7-12 हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये, हा 7-12 महाराष्ट्राच्या बापाचा आहे। नारायण राणे होय होय नारायणराव, तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे। तुमचा इतिहास पोल्ट्री फार्म पासूनचा आम्हाला माहिती आहे। तुमचा इतिहास आम्हाला तिथपासून माहिती आहे। 1990 ला जी कणकवली कधी काळी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती, त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणं हे तुम्ही केलं राणे साहेब। राणे साहेब, तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की 1990 ला श्रीधर नाईकांची जी हत्या झाली, त्या श्रीधर नाईकांच्या हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होतात। तुमच्यावर खटला चालवला गेलाय। तुमचा इतिहास इतका मोठा आहे की 2002 ला सत्यजित भुसेची जी कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता। यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोललेत आणि न्यायालयातही खटला चाललाय। 2009 ला राणेजी तुमचे स्वतःचे सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह हा सिंधुदुर्गाला अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता। हा तुमचा इतिहास आहे। तुमचा इतिहास हा आहे।